नमस्कार मंडळी. मित्रांनो, तुम्ही डिग्री पास असल्यास तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण यांच्या मार्फत सरळ सेवा पदभरती 2025 मध्ये एक 42 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रकल्पग्रस्त अधिकारी व गट क संघातील सरळ सेवा रिक्त पद यांच्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा वेळ हा सुरू करूया. ओके, ते मित्रांनो, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जामार्फत या ठिकाणी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्रोतांचे विकास करण्याकरिता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाऊर्जा.महाराष्ट्र.go.in किंवा या ठिकाणी जी IBPS ची वेबसाईट आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी पे स्केल पात्रता व जी एज्युकेशन आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्त अधिकारी. या जे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब यांची 18 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्यामध्ये AC साठी 2 जागा, ST साठी 2, VJNT 1, NTB 1, NTC 1, त्याचबरोबर OBC 3, SCBC 2, EWS 2 आणि ओपन 5 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, दिव्यांग, खेळाडू, माहिसैनिक असं क्लास गट ब ची जी आरक्षण असते त्यानुसार तुम्हाला जागा असेल. पुढची पोस्ट आहे प्रकल्पग्रस्त अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर गट क यासाठी एकूण 22 जागा असणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 2, जमाती 2, विजा 1, भजक 1, भजड 1, इमव 4, SCBC 2, EWS 2, ओपन 7 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण आहे महिला, मानसैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पृथ्वीवर, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा असणार. पुढची पोस्ट आहे लेखापाल अकाउंटंट गट क यासाठी एकूण 2 जागा. त्यापैकी मित्र तुम्हाला SC साठी 1 जागा, ओपन साठी 1 जागा असणार आहेत. त्याचबरोबर इतर समाजाचं आरक्षण सुद्धा असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल पात्रता सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहे प्रकल्पग्रस्त अधिकारी. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून अभियांत्रिकी पदवी व नवीनयन ऊर्जा विभागाचा 5 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधून डिग्री आणि 7 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार. यासाठी S20 मध्ये पे स्केल 56,100 ते 1,77,000 पे स्केल तुम्हाला मिळणार आहे. पुढची पोस्ट आहे प्रकल्पग्रस्त अधिकारी. यासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थी फर्स्ट क्लास मधून डिग्री राहणार आहेत. त्याचबरोबर कामाचा 3 वर्ष अनुभव आणि जर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तर तुम्हाला 7 वर्ष कामाचा अनुभव लागणार आहे. यासाठी S15 मध्ये पे स्केल 81,800 ते 1,32,300 पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट लेखापाल. यासाठी मिळतात तुम्हाला डिग्री लागणार आहे. BCom मधून डिग्री लागणार आहे, वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहे आणि खाजगी किंवा शासकीय लेखा सहाय्यक मधून 5 वर्ष कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. अशा स्वरूपात तुम्हाला पदवी असणार आहे. यासाठी S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 तुम्हाला पे स्केल लागणार आहे. यासाठी OMR मित्रांनो ओपनचं OMR 38 वर्ष असणार. कास्ट खेळाडू असेल तर 42 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा. यासाठी मित्रांनो जे शासन निर्णय आरक्षण असतं त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माहिसैनिकांचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण आहे, अंशकाली पदवीधर आरक्षण आहे, महिला आरक्षण आहे आणि EWS आरक्षण सुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार. यामध्ये सर्वसाधारण अटी आहेत. उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असावा आणि महाराष्ट्राची डोमेसाईल सुद्धा असावे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेली प्रवाहान्याय पदसंख्येत ज्यादा कमी अथवा रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे. तसे अपडेट सुद्धा तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांनी जातीदार दाखल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र वैधता सादर करणे ही सर्वोच्च निवड उमेदवारांच्या जबाबदारीवरती असणार आहे. त्याचबरोबर मुक्त जाती भटक्या जाती ब व भटक्या जाती क व ड या प्रवृत्ती आरक्षण पदवी संबंधित योग्य तो पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणानुसार कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल निर्मिती अद्ययावत करायचे आहेत. अर्ज सादरीकरण परिशोध शुल्क अशा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला जे फॉर्म आहे तो भरायचा. या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाऊर्जेच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यासाठी मित्रांनो परिशोध शुल्क असणार. मित्रांनो परिशोध शुल्क ओपनचं 1,000 रुपये फी, कास्टमध्ये असणार तर 900 रुपये फी असणार आहेत. माहिसैनिक आणि दिव्यांग माहिसैनिकांसाठी कोणत्याही फी नसणार आहेत. ही मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला रुपये, विजा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता. हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी फोटो स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो साईज दिलेले आहे 3.5 बाय 4.5 फोटो साईज दिलेले आहेत. सिग्नेचर साईज मित्रांनो
सुद्धा साईज दिला आहे 10 ते 20 KB तुम्हाला अपलोड करायचे आणि इतर डॉक्युमेंट असतात ते सुद्धा कलरमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे. त्यामध्ये मित्र तुम्हाला IBPSच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी ही एक्झाम घेण्यात येणार आहे. हा फॉर्म मित्र तुम्हाला 29/10/2025 पासून ते 18/11/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे. त्याचबरोबर परीक्षा फी मित्र तुम्हाला 18/11/2025 पर्यंत तुम्हाला फी भरायची आहे. एक्झामचा हॉल तिकीट हे एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लॉग इन ID द्वारे तुम्ही मिळवू शकणार आहे. यासाठी मित्र तुम्हाला जी निवड प्रक्रिया असणार आहे ती निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे ते पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे मित्र तुम्हाला प्रकल्पग्रस्त अधिकारी. यासाठी मित्र तुम्हाला भाग 1 मध्ये 80 प्रश्न असणार आहेत, 40 गुण असणार आहेत. त्याचबरोबर भाग 2 मध्ये तांत्रिक असणार आहेत, त्यासाठी 80 मार्क असणार आहेत, 80 प्रश्न असणार आहेत, 160 गुण असणार आहेत. अशी एकूण मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर 160 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांची एक्झाम आणि 120 मिनिटे वेळ असणार आहे. पुढची पोस्ट आहे प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यासाठी सेम तोच फॉर्मॅट असणार आहे आणि लेखापालसाठी सुद्धा तोच फॉर्मॅट असणार आहे. मात्र जे 2 घटक असतात त्या टेक्निकल विषयाची जी माहिती असतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला ठिकाणी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर ही परीक्षा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. त्यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी तुमची परीक्षा असणार आहे. यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी 90 मार्क्सपेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे 85 गुण म्हणजे 90 मार्कापेक्षा जास्त गुण मिळवले तर निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. त्यानुसारच तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार. त्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही क्वालिफाय झाला तुमचे डॉक्युमेंटेशन आणि संपूर्ण प्रोसेस सुद्धा असणार आहे. ओके, तर तुम्ही तुम्हाला महाऊर्जा मार्फत या ठिकाणी गट ब व क ड सरळ रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.